आणि आज मुंबई आणि परिसरामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। ठाण्यामध्ये डंपिंग विरोधामध्ये भाजपचं तोडफोड आंदोलन, भाजपचं डंपिंग हटाव आंदोलन, पागळे इस्टेट परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांची तारीख जाहीर, 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होईल, 25 सप्टेंबरला मतमोजणी। माडाच्या सप्टेंबरमधील सोडतीच्या निम्म्याहून अधिक घरांचा ताबा नववर्षात मिळणार, सोडतीमधील 1327 घरं निर्माणाधीन, प्रकल्पातील 3.5 नंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागेल। मुंबई पालिकेच्या सचिव विभागामध्ये लिपिकांची 55 पदं रिक्त, अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण। न्यूरो इम्युनॉलॉजीच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ, जवळपास 350 पेक्षा जास्त रुग्णांवर वर्षभरापासून उपचार सुरू। कल्याणमध्ये आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये आदिवासी नृत्य, संस्कृती आणि पारंपरिक वेशभूषेचं प्रदर्शन। देशातील सर्वात रुंद बोगदा वाहतुकीसाठी सज्ज, इगतपुरीहून ठाण्याच्या दिशेने येणारे समृद्धी महामार्गावरील 2 बोगदे वाहतुकीसाठी तयार। मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याआधी मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न, स्थानिक नागरिकांकडून टोल व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप।